आतापर्यंत तुम्ही मारहाण किंवा अनेक प्रकारचे गुन्हे पाहिले असतील, पण काल रात्री अमरावतीमध्ये हा अपराध मात्र काही वेगळाच होता। या अपराधामुळे आता मैत्री काय असते किंवा मैत्री अशीही असू शकते हे कळेनाच झालंय। कारण या प्रकरणात एका व्यक्तीने त्याच्याच मित्राच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जाऊन तब्बल चाकूने अंगावर वार घातले। अमरावतीच्या बडनेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर 2 अज्ञात व्यक्तींनी चाकूचे हल्ले केले। धक्कादायक घटना ही काल रात्री घडली। हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून संपूर्ण प्रकार रिसेप्शन मध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता। बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते। रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू व नातेवाईकांची भेट घेत असताना 2 संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले। एक काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किंग मध्ये होता। त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला आणि तिथून पळायला निघाला। मात्र नवरदेव तिथेच जखमी अवस्थेत कोसळला। सदर घटना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये पूर्णतः कैद झाली आहे। घटनेनंतर पाहुण्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला। नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळताना पाहून नवरीन मात्र घाबरून ओरडायला लागली। काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले। हल्ला झाल्याच्या काही क्षणामध्ये नवरदेवाच्या नातलगाने आरोपीच्या घरी जाऊन तोडफोड केली। आरोपीची गाडी जाळण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविषयी आणि नवरदेवांच्या नातलगांविषयी सध्या गुन्हा दाखल केला आहे। लग्न समारंभात ड्रोन कॅमेरा उडत असताना हे कृत्य त्यात कैद झालं आहे। मात्र आता या घटनेनंतर नातलगांमध्ये आणि परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। काल रात्री 9:45च्या सुमारास सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साहिल लॉन्स या ठिकाणी सुरू होता। लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे। या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता। तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला। सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत 586/25 कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले, त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन, राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली, एक गाडी जाळली आणि घरात नुकसान केलं। यावरून 587/25, 189(2), 190, 191(2) अशा प्रकारचा BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत, तपास करत आहेत।